फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. घे ज्यूस घे. थँक्यू. तुझी सूटकेस भरून ठेवली आहे. ओके. तुझे सगळे कपडे भरलेत, 2 एप्रन भरलेत, एक स्वेटर आणि एक शॉल. शॉल? मम्मा शॉलची काय गरज आहे? शॉल नको मला. अगं हल्ली रात्री केवढा गारठा असतो. आपल्या बँड्रासारखं नाही, तिकडे वसईला खूप थंड असतं. मम्मा अगं किती काळजी करशील माझी. नाव आय एम अ बिग गर्ल. आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ, राईट? या वेल, तू आता डॉक्टर बार्बरा मिरांडा झाली आहे हे मी सारखं विसरत असते. मम्मा मला आपली माझी लहानशी बॅब्सच आठवते. हे मम्मा तू तुझ्या कझन्स बद्दल सांगितलं होतंस ना, जुली आंटी आणि सॅली. मला सांग त्यांचा स्वभाव कसा आहे? म्हणजे बऱ्या आहेत ना त्या? बऱ्या म्हणजे? बऱ्या म्हणजे इरिटेटिंग किंवा नॅगिंग टाइप्स नाही. हो नो नो नो, दे आर व्हेरी स्वीट. आणि जुली आंटी तर तुला अगदी स्वतःच्या मुलीसारखं वागवेत. मी कळवलंय तिला आधीच. तिचा रिप्लाय पण आलाय. शी इज व्हेरी हॅपी टू हॅव यू. ग्रेट. आणि तुझं हॉस्पिटल पण तिच्या बंगल्यापासून खूप जवळ आहे. चालत जाता येईल तुला तिथे. चल आटप लवकर. तुझी बॅग घे आणि लवकर निघ, म्हणजे संध्याकाळपर्यंत पोहोचशील वसईला. बेल वाजणार नाही. इलेक्ट्रिक नाही, लोड शेडिंग असतं या इथं. मला जुली फर्नांडिसना भेटायचं. मी बार्बरा मिरांडा. जुलीबाई सांगत होती. या आत. You naughty girl, you come here, come here. You naughty girl.
must be Barbara, right? या किती मोठी झाली हा? खूप वर्षांपूर्वी तुला पाहिली होती बँड्राला तुझ्या कम्युनच्या वेळी. हा? हाव आर यू आंटी? फाईन फाईन चलताय. सॅली, दिस इज बार्बरा, आपल्या क्रिस्टाबेलची पोरगी. सई, जा जा बार्बराला रूम दाखव जा. चहा इथंच आणू का हॉलमध्ये येणार? नाही, मी फ्रेश होऊन येईन तिकडे. हो जीजस, चार्जच नाही याच्यात. सई, लँडलाईन आहे का? मला फोन करायचा होता. जस्ट वॉन्टेड टू मेक एन इमर्जन्सी कॉल. कसली लाईन बाय? लँडलाईन. ओ आय एम सॉरी. आय मीन फोन आहे का? मला फोन करायचा होता. इथं फोन बिन काय नाही, फोनचं कामच नाही इथं. इथून फोन करायचा बी नाही आणि येणार बी नाही कुणाचा. का? या घराला माणसांचं लय वावडा आहे. पोस्टमन, पेपरवाले येतात, बाहेरच्या बाहेर निघून जातात. मी बी सकाळी येते आणि संध्याकाळी घरी जाते. आणि जुली आंटी आणि सॅली, आय मीन त्या नाही बाहेर जात का कधी? या घरात मी 7-8 वर्ष काम करते बाय. त्या अलीबाईला मी एकदा पण घराच्या बाहेर गेलेलं नाही पाहिलं. जुलीबाई फक्त बँकात जाती आणि चर्चमध्ये जाती. आणि समधी कामं तर मॅच करते बाहेरची. मग रिलेटिव्स अँड ऑल, आय मीन कोणी घरी येत नाही का? पहिल्यांदाच कोणीतरी आलं या घरात. तुम्ही. सो कसं वाटलं वसईचं वातावरण? सिम्पली मार्वेलस. म्हणजे हे हॉस्पिटल छान आहेत, पण इथला स्टाफ सुद्धा खूप छान आहे. आता आपल्याच बघ ना, गेले 5-7 दिवसात आपली किती छान मैत्री झाली आहे ना. हो. पण समथिंग रॉंग? नाही, नथिंग रॉंग. फक्त ही जी 3 to 11ची शिफ्ट आहे ना, ती थोडीशी ऑड वाटते. अगं चांगलं आहे ना, 11ला घरी गेल्यानंतर झोपता तरी येत. बट दॅट वुड नॉट हॅव बीन अ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे ना की इकडून घरपर्यंत एवढ्या मिडनाईटला चालत जाणं. आय मीन दॅट इज रिअली सो स्केरी. अगं पण तुझं घर किती जवळ आहे, मस्त मोठा बंगला, ऐसपैस रूम. अगं नाही, त्याबद्दल नो कंप्लेंट्स. पण ना त्या घरचं ॲटमॉस्फिअर आहे ना, ते थोडंसं विचित्र आहे. आय एम नॉट कम्फर्टेबल. आता जुली आंटी आहे ना, तिच्याशी बोलू शकतो, पण तिची जी सिस्टर आहे ना सॅली, ती कोणाशी काही बोलत नाही, खूप गप्प गप्प असते, असं काहीतरी विचित्र असतं. आणि त्यांची जी मोलकरीण आहे सई, आय डोंट नो, समथिंग वियर्ड. तिचं वागणं, तिचं बोलणं खूप वियर्ड वाटतं. आय जस्ट होप आय गेट द स्टाफ क्वार्टर्स सून. ते तू एक काम का नाही करत, ते आपले बघ रजिस्ट्रार आहेत महाजन म्हणून, त्यांच्याशी बोल तू, तुला काहीतरी मदत होईल बघ. हे ॲक्च्युली नॉट अ बॅड आयडिया.
सॅली, अगं तू काहीच खाल्लं नाहीस. सॅली, आंटी, पुढच्या महिन्यात स्टाफ क्वार्टर्स मिळणार आहेत. म्हणजे हॉस्पिटल असे रजिस्ट्रार सांगत होते. सो सून. आय विल मिस यू. गेल्या काही दिवसात तुझी सवय लागली होती आम्हाला. नाही तर या घरामध्ये कोणाशी बोलायचा प्रश्न होता. सईशी नाही तर मांजराशी, फेलिसिटीशी. आणि सॅलीशी बोलायचं म्हणजे वन वे ट्रॅफिक. आंटी, एक विचारू? ऑब्विसली इफ यू डोंट माइंड. अरे ऑफकोर्स विचार. सॅली म्हणजे ती काहीच का बोलत नाही? मी इथे आलेले तिला आवडलं नाहीये का? नो नो, नथिंग लाईक दॅट. आय डोंट नो, पण म्हणजे मला तरी असं वाटलं. डॅम लोड शेडिंग. थांब थांब, मी कॅन्डल लावते. Jesus. बारबरा बाय. हाँ सही. हा सॉक्स कसा आला इथे? इथं कसा आला? आणला असेल मांजरानं. मांजराने? हा, मांजराने आणला असेल. पण मला सांग सई, इथे कोणीच बेबी नाही राहत, मग हा एवढा छोटा मोजा इथे कसा आला? असेल कोणाचं जुनं पानं. या इकडं, हे ठेवून येते. मला सांग, इकडे आजूबाजूच्या घरात कोणी लहान मूल राहतं का? नाही तर यो बंगला एकटाच आहे. कमाल आहे. मला ना काल रात्री ना बेबीच्या रडण्याचा आवाज आला. समवन वॉज क्राईंग. पण लहान मुलीच्या रडण्याचा आवाज भास झाला असेल तुम्हाला.
होतं कवा कवा असं. घ्या चहा. थँक्स. काय झालं बारबरा? तू तू अशी घाबरली काय? मला सांग, तुला कुठल्या बेबीच्या रडण्याचा आवाज आला? नाही, मला कोणाचाही आवाज आला नाही. अगं नाही, मला आत्ता इकडे एका बेबीच्या रडण्याचा आवाज आला. सारखं ममा ममा म्हणून ऐकू येते. मला मला काही कळत अगं, तो शेजारी लहान मुलांचा वॉर्ड आहे ना, तिथं कोणीतरी रडत असतं. नाही. आत्ता इकडे मला आवाज येत होता. एनिवे, मी निघते आता. उशीर पण झालाय ना. बाय, टेक केअर. बाय. हो बारबरा. बारबरा, आज बाहेर जरा थंडी आहे नाही? तू हॉस्पिटलमध्ये स्वेटर का नाही घेऊन जात? नाही, शॉल इज इनफ. म्हणजे एवढी थंडी नाही वाटली म्हणून शॉल घेतली. हे काय, आज पुन्हा लाईट गेली? बघ ना, हे इलेक्ट्रिक कंपनीवाले वाटेल तेव्हा दिवे घालवतात. कमान, तू जेवून घे चल. ओ आंटी, ॲक्च्युली मी कॅन्टीन मधूनच खाऊन आले. का तुला माझ्या हातचं जेवण आवडत नाही? नो नो नो, असं काही नाहीये. ॲक्च्युली आंटी, फ्रेंड्सनी फोर्स केलं ना म्हणून जेवले. आय एम सो सॉरी. ओके नाही, चल चल, तू शांतपणाने झोप. हा हा, आणि ही कॅन्डल घेऊन जा. ओके? येस. या. गुड नाईट. गुड नाईट डिअर, गुड नाईट. पण काय झालं काय? हा, अगं ही तर सॅली आहे. हा, आपली सॅली. घाबरू नकोस. हा, जा, गो टू युअर रूम. माझी शॉल? माझी शॉल?
भूताचा. शालीसारख्या शाली असतात. आता तुझ्या शालीसारखी शाल कोणीतरी तिथे पहिलीच ठेवली असणार ना. कदाचित चईने. का नाही, माझी शाल खाली पडली होती, तिकडे नव्हतीच. अगं तू बघितली नसणार. शोभना, खरं सांगते मी, ती शॉल तिकडे नव्हतीच. एनिवेज, फॉरगेट इट. तुला का समजवते मी, का एनर्जी वाया घालवते? तुला मी कितीही काही बोलले तरी तुला पटणार नाहीये, राईट? तुला जर स्वतःला एक्सपिरियन्स आला असता ना तर जाऊ देत. एनिवेज, माझी निघायची सुद्धा वेळ झाली, मी निघते. कूल डाऊन बेबी. असं काय करतेस की तू एक काम कर ना, आज माझ्याच क्वार्टरमध्ये थांब. नको, जाऊ दे. जुली आंटी उगाच टेन्शन घेत बसेल तिकडे. आय एम ऑल राईट. बाय. बाय, टेक केअर. काय झालं? हा, what happened? बार्बरा, मला सांगशील? हा, मला सांगशील? Come. Sit, baby, sit. Tell me. मला सांग बेबी, काय झालं का एवढं घाबरायला? आंटी, असा अनुभव आम्हाला कधीच आला नाही ग इथे. आंटी, आय एम नॉट लाइंग. आंटी, आय एम सिरियस. I know, baby, I know. I think you are tired. मला असं वाटतं तू 2-3 दिवस घरी जाऊन ये. इट्स गुड यू केम बेब. मी इतकी वाट पाहत होते ना तुझी. तुझ्यासाठी खास क्रिसमस पुडिंग बनवलंय मी. आणि सॅव्हियोच्या दुकानातून टर्की पण मस्त मिळाली. जॉनला तुझ्या डॅडना माझ्या हातची स्टफ टर्की खूप आवडायची. ही वॉज फॉन्ड ऑफ माय कुकिंग. आणि तुझ्यासाठी जुजुबे पण केलेत मी. वसईला जाताना डबा भरून घेऊन जा. जुली आणि सॅलीसाठी रम रेझिन केक पण बनवलाय, तो पण घेऊन जा. बार्बरा, what happened? Are you okay? या, आय एम फाईन. बस
थोडीशी टायर्ड आहे एवढंच. आल्यापासून बघते मी उदास आहेस. एनी प्रॉब्लेम? हॉस्पिटलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नो, नॉट एट ऑल. रादर दोज गाईज आर रिअली व्हेरी नाईस. खूप छान हॉस्पिटल आहे ते. मग जुली सॅलीकडे काही प्रॉब्लेम आहे का? त्या नीट वागतात ना तुझ्याशी? नो, काही कंप्लेंट्स नाही आहेत माझ्या. सॅली तर बोलतच नाही. म्हणजे माझ्याशीच असं नाही, कोणाशीच बोलत नाही. आणि जुली आंटीचं म्हणशील ना तर शी इज अ व्हेरी लव्ली पर्सन. खूप जीव लावते माझ्यावर. मग तुझा मूड असा का? वेअर इज यल्टाइड स्पिरिट? अगं शाळेत असताना क्रिसमसला किती खुश असायचीस तू. क्रिसमस ट्री सजवायचीस, चर्चच्या कॉयरमध्ये क्रिसमस कॅरल्स म्हणायचीस आणि अख्खा बँड्रा फिरत असायचीस फ्रेंड्सच्या बरोबर. जस्ट लाईक दॅट. What's it, dear? काय? काय झालं? काय झालं बेटा? अगं अगं कोणी नाही इथे. आता इकडे उभी होती ती मुलगी. आता इकडे उभी होती ती. बार्बरा, आर यू हायडिंग समथिंग? माझ्यापासून काही लपवतेस का तू? टेल मी डिअर, आय एम युअर मदर. कोण मुलगी? सॉरी, तुला आधीच सांगायला हवं होतं. बसायला मला माझ्या रूम मध्ये एक मुलगी दिसली. मम्मी मम्मी म्हणून रडणारी ती. आणि तिचा आवाज मला सगळीकडे फॉलो करतोय. घरात, हॉस्पिटलमध्ये, एव्हरीवेअर. आय थॉट की इकडे आल्यावर ती नाही येणार, पण ती आली. मम्मा, ती आली. ती इकडे उभी होती माझ्यासमोर. इथेच उभी होती ती मुलगी. ती आली इकडेच. My God, Barbara, have you been seeing a ghost? I'll go mad, Mama. मला या सगळ्यातून बाहेर काढ. I'll go mad. This is scary. मला तर काही सुचेनासच झालं. उद्या सकाळी आपण एक काम करूया. सिस्टर मॅटिल्डा माझ्या ओळखीच्या आहे. त्यांचा या विषयावर अभ्यास आहे. आपण त्यांचा ॲडवाईस घेऊया. तू एका वेगळ्याच एक्सपिरियन्समधून चालली आहेस माय चाइल्ड. पण सिस्टर, ती स्पिरिट फक्त मलाच दिसते का? एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन म्हणजे जीभ, नाक, कान,
डोळे आणि स्किन या पलीकडे एक संवेदना असते, सिक्स्थ सेन्स. म्हणूनच तुला ते स्पिरिट दिसतंय. पण हे कुठपर्यंत चालणार आहे? ओनली ही नोट्स. यावर काही उपाय? बार्बरा, तिला बहुतेक तुला काहीतरी सांगायचंय. नाऊ यू हॅव टू बिकम अन एजन्सी. तिचं म्हणणं समजून घे. सिस्टर, आय नीड युअर हेल्प. You will have to help yourself, my child. प्रत्येकाला आपापला क्रॉस स्वतःच्या खांद्यावरच कॅरी करावा लागतो. So go ahead. ओके, आय ट्राय सिस्टर. How was your Christmas? वेल, ओके. क्रिस्टाबेल कशी आहे? शी इज फाईन. फाईन असणारच. डॉक्टरच घरात असल्यावर मग काय? जुलीबाय लेटर. हा. ओ गॉड, चष्मा. ए साली, हे लेटर्स बघ जरा. ही वाच. ओ गॉड. बार्बरा, दिस arthritis, इट्स किलिंग मी. आंटी, मी किती वेळा सांगितलंय मेडिसिन्स वेळच्या वेळेवर घेत जा, पण तू ऐकत नाहीस, हो ना? आठवण नाही राहत ग, मग असे गुडघे दुखायला लागतात. मग चेकअपसाठी जाऊया का आपण हॉस्पिटलमध्ये? म्हणजे एक्सरे काढून घेऊ. येणार, नक्की उद्या येणार. काय झालं? सॅलीच्या मुलीला कावीळ झाली आणि शीज नो. इट मीन्स मला दिसणारी ती मुलगी सॅलीची डॉटर. एक तास भूताचा. आंटी, आंटी, सॅलीला सिडेटिव्ह देऊन झोपवलंय. सई इथेच थांबणार आहे का आज? आंटी, एक विचारू तुम्हाला? त्या पत्रात असं धक्का बसण्यासारखं काय होतं? तुला सांगायलाच हवं. तुला जर का सांगितलं नाही ना मी, तर काळीच फाटून मरेन मी. आम्ही दोघी, म्हणजे सॅली आणि मी, खूप यंग असतानाच आमचे डॅडी गेले. मोठी मुलगी म्हणून घराची सगळी जबाबदारी माझ्यावरती पडली आणि म्हणूनच मी लग्न केलं नाही. अँड बिकम अन ओल्ड स्प्रिंगस्टर. मम्मी आणि सॅलीचा सांभाळ मीच केला. पैशांचा प्रश्न नव्हताच. डॅडीनी मागे भरपूर कॅश आणि इस्टेट ठेवली होती. पुढे मग 5-6 वर्षांनी मम्मी सुद्धा गेली. तोपर्यंत सॅलीनी
तिशी ओलांडली होती आणि त्याच वेळी सॅलीच्या आयुष्यात अँथनी आला. तो मर्चंट नेव्हीत होता. दोघे एकमेकांच्या प्रेमात पुरती बुडाली होती. तो शिपवर असताना परत येईपर्यंत साली त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असायची. आणि तो आला की तिच्या आनंदाला उत्साहाला नुसतं उधाण येई. त्या दिवशी सालीनं अँथनीला निरोप दिला तो कायमचाच. अँथनी शिपवरती गेला. तो पुन्हा परत आलाच नाही. 4-5 महिन्यांनी नंतर बातमी आली. सोमालियनच्या चाच्यांनी शिपवर केलेल्या हल्ल्यात अँथनी हे डाळ. सॅलीला दिवस गेले होते. तिने मला सांगितलं की माझ्या पोटात अँथनीचं बाळ वाढतंय. मी सॅलीला अबॉर्शन करण्याचा सल्ला दिला. पण काही उपयोग नव्हता. 5-6 महिने उलटून गेले होते. म्हणून मग मी सॅलीला घेऊन गोव्याला गेले. गोव्याला आमच्या बागेचे केअरटेकर पेड्रो आणि मारिया यांना माझ्या प्लॅन मध्ये सामील करून घेतलं. मारियाने डिलिव्हरीच्या आधी सॅलीला गुंगीचं औषध दिलं. डिलिव्हरी झाली. सॅलीनं गुंगीतच आपल्या बाळाला पाहिलं. छान सुंदर मुलगी झाली होती. तिनं त्या बाळाकडे पाहिलं आणि तशीच गुंगीत झोपून गेली. आणि तिची बेबी सॅलीच्या मुलीला मी पेड्रो आणि मारियाकडे सोपवलं. सॅली या सगळ्याला तयार झाली. मुलीचा जन्म झाल्या क्षणी मुलगी गेली म्हणून सांगितलं. सॅलीला खूप धक्का बसला. कसं बसं आवरून मी तिला इथे घेऊन आले. तेव्हापासून तिचं हसणं बोलणं हरवलं ते कायमच. आणि ते ते पत्र पेड्रोचं पत्र आलंय गोव्याहून. सॅलीच्या मुलीला कावीळ झाली आणि शी इज नो मोर. इट मीन्स मला दिसणारी ती मुलगी सॅलीची डॉटर तिला भेटायला आलीये. एक तास भूताचा.
Sally? Sally, open your eyes. See who has come to meet you. तुझी daughter. Sally. Sally. कसलं गुड होम बाबा, तिचा वावर आहे ना इथे. सगळ्यांचा जीव घेईल ना तेव्हाच तुम्हाला कळेल.